महाराष्ट्राच्या राजकारणात काही शहरं फक्त शहरं नसतात, ती पक्षांची ओळख असतात, भावनिक किल्ले असतात आणि त्या किल्ल्यावर जर कुणी हल्ला केला तर तो फक्त कायदेशीर प्रश्न राहत नाही, तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो। आणि आज असाच एक प्रश्न थेट एकनाथ शिंदेच्या गडावर येऊन उभा ठाकलाय। ठाणे, होय, तेच ठाणे ज्याने सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सत्ता दिली। मुंबईच्या आधी ठाण्याने शिवसेनेवर विश्वास ठेवला। आनंद दिघेंची परंपरा आणि त्याच परंपरेतून पुढे आलेलं नाव म्हणजे एकनाथ शिंदे। म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात एक वाक्य कायम ऐकायला मिळतं, ठाकरे म्हणजे शिंदे आणि शिंदे म्हणजे ठाण्याची शिवसेना। पण आता याच ठाण्यात शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आली आहे आणि ती तलवार कुणी आणली आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने। ठाकरे गटाने थेट ठाणे न्यायालयात धाव घेतली आहे। आरोप गंभीर आहेत। निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, आर्थिक व्यवहार, अनधिकृत बांधकामं याबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप या नगरसेवकांवर करण्यात आलाय आणि हे आरोप जर कोर्टात सिद्ध झाले तर या नगरसेवकांची निवडणूक रद्द होऊ शकते, अपात्रतेची कारवाई होऊ शकते आणि वरून पाहिलं तर ही गोष्ट साधी लीगल बॅटल वाटू शकते। पण महाराष्ट्राच्या राजकारणात ही फक्त कोर्ट केस नाही, हा थेट शिंदेच्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे। कारण लक्षात घ्या, या 9 जागा गेल्या तर ठाणे महानगरपालिकेत शिंदे गटाची सत्ता पडणार नाही, भाजपची मदतही लागणार नाही, इतका शिंदे गट मजबूत आहे। सत्ता सुरक्षित राहील, पण राजकारणात प्रत्येक लढाई सत्ता वाचवण्यासाठी नसते, काही लढाया नाक वाचवण्यासाठी असतात। आणि ठाण्यात जर शिंदे गटाचे 9 नगरसेवक कोर्टामुळे अडचणीत आले तर ते एकनाथ शिंदेसाठी प्रचंड मोठं सिंबॉलिक नुकसान असेल। कारण ठाणे हा त्यांचा पर्सनल फॉर्ट्रेस आहे। आणि गंमत बघा, ज्या ठाण्यात उद्धव ठाकरे गट अक्षरशः संपल्यासारखा दिसतो, जिथे उबाटाचा फक्त एकच नगरसेवक कसा बसा निवडून आलाय, तिथे आता ठाकरे गटाने असा डाव टाकलाय की थेट शिंदेच्याच गटात खिंडार पडण्याचा प्रयत्न सुरू झालाय। आणि आता इथेच या संपूर्ण प्रकरणात राजकीय मसाला मिळतो। कारण उबाटाचा जो एकमेव नगरसेवक निवडून आलाय तो कुठे आलाय माहितीये, तर तो शिंदे राहतात त्या परिसरात। म्हणजे जिथे शिंदेची पकड सर्वात मजबूत मानली जाते तिथेच ठाकरे गटाने एक जागा काढली। त्यावेळी ही चर्चा झाली होती, शिंदेचं नाक कापलं गेलं कारण अशोक वैतींसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव झाला, अंतर्गत गोंधळ झाला, तिकीट वाटपात गडबड झाली आणि ठाकरे गटाला तिथे एंट्री मिळाली। आता जर त्यानंतर आणखी 9 नगरसेवक कोर्टात अडकले तर प्रश्न फक्त त्या नगरसेवकांचा राहणार नाही, प्रश्न थेट नेतृत्वावर येईल। जबाबदार कोण? प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के, स्थानिक संघटन की खुद एकनाथ शिंदे? कारण जेव्हा प्रश्न प्रचंड मोठा होतो तेव्हा चुका देखील मोठ्या होतात। आणि सध्या शिंदे गटात सर्वात मोठी समस्या कुठली असेल तर ती म्हणजे एक्सपान्शन स्पीड। दररोज इनकमिंग सुरू आहेत, उबाठातून नेते येत आहेत, नगरसेवक येत आहेत, पदाधिकारी येत आहेत, पण इतक्या वेगाने पक्ष वाढताना स्क्रुटिनिटी कमी होते, बॅकग्राऊंड चेकिंग कमी होतं आणि मग असे प्रश्न निर्माण होतात। ठाकरे गटाने नेमका हाच मुद्दा पकडलाय। ॲडव्होकेट रोहित दास मुंडे यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकांमध्ये स्पष्ट आरोप केले आहेत की या नगरसेवकांनी प्रतिज्ञापत्रात संपूर्ण माहिती दिलेली नाही। लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 33 अ आणि 36 चा आधार घेत हा मुद्दा उचलण्यात आलाय आणि जर कोर्टाने हे गंभीर मानलं तर पुढे मोठा पेच निर्माण होऊ शकतो। आता दुसरीकडे शिंदे गटही आक्रमक आहे। नगरसेवक आदेश भगत यांनी ठाकरे गटावर जोरदार पलटवार केलाय। त्यांच्या मते हे सगळं वैफल्यातून सुरू आहे, पराभव पचत नसल्यामुळे कोर्टबाजी सुरू आहे। पण इथे खरा गेम वेगळा आहे, कारण ठाकरे गटाला माहितीये ठाण्यात सत्ता मिळवणं सध्या अशक्य आहे। ग्राउंड रियालिटी त्यांनाही माहितीये, पण राजकारणात कधी कधी विजय मतांनी नाही, नरेटिव्हने मिळतो आणि सध्या ठाकरे गटाला फक्त एक नरेटिव्ह हवा आहे, शिंदेचा किल्ला ढासळतोय। कारण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ठाण्यात उबाटाला अक्षरशः भोपळा मिळालाय, मनसेची तर परिस्थिती त्याहूनही वाईट आहे आणि ठाण्यातील मराठी मतं, दिघे साहेबांची लिगसी, स्थानिक संघटन सगळं जवळपास शिंदेकडे गेलंय। म्हणूनच ठाकरे गटासाठी ही कोर्ट केस म्हणजे बुडत्याला काडीचा आधार आहे। जर या प्रकरणामुळे 9 नगरसेवक अडचणीत आले तर ठाकरे गट लगेच नरेटिव्ह सेट करेल। बघा, शिंदेच्या गटातच भ्रष्टाचार, चुकीची प्रतिज्ञापत्र, बनावट माहिती आणि राजकारणात परसेप्शन खूप महत्त्वाचं असतं। विशेषतः महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ठाण्यात शिंदे गट डिफेन्सिव्ह मोड मध्ये दिसू शकतो। कारण आतापर्यंत नरेटिव्ह असा होता की उद्धव गट संपतोय, लोक सतत शिंदेकडे येत आहेत, पण आता पहिल्यांदाच ठाकरे गटाने काउंटर अटॅक केलाय आणि याचे साईड इफेक्ट्स फक्त ठाकरे गटापुरते मर्यादित राहणार नाहीत, मनसेलाही याचा फायदा होऊ शकतो। हो,
कारण ठाण्यात मनसेची अवस्था गेल्या काही निवडणुकांमध्ये अत्यंत खराब राहिली आहे. पण जेव्हा मोठ्या पक्षांमध्ये संघर्ष होतो तेव्हा डिसॅटिस्फाय मराठी मतदार पर्याय शोधतो आणि मनसे नेमकी तिथे स्पेस शोधते. जर या 9 जागांवर पुन्हा निवडणुका लागल्या तर शिंदे गट पुन्हा जिंकू शकतो. कदाचित तो मोठ्या फरकाने जिंकेलही, पण त्या निवडणुका एक गोष्ट उघड करतील, तो म्हणजे तिकीट वाटपातला सावळा गोंधळ. कारण उमेदवारीची निवड करताना योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती का? बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन झालं का? की फक्त जिंकण्याची क्षमता पाहिली गेली? हा प्रश्न निर्माण होणारच. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ही पहिली वेळ नाहीये. जेव्हा पक्ष मोठा होतो, इन्कमिंग वाढतं, सत्ता असते, तेव्हा लॉयल्टीपेक्षा इलेक्टेबिलिटीला जास्त महत्त्व दिलं जातं आणि मग पुढे असं लीगल लँडमाइन्स फुटायला सुरुवात होते. ठाण्यात सध्या नेमकं तेच होताना दिसतंय. पण या सगळ्यात सर्वात मोठा मुद्दा कोणता माहितीये? तर हा संपूर्ण संघर्ष फक्त 9 नगरसेवकांचा नाही, हा संघर्ष आहे लिगसीचा. एक बाजूला उद्धव ठाकरे सांगतायत की ही खरी शिवसेना आहे, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे सांगतायत की खरी शिवसेना म्हणजे आम्ही आहोत. म्हणूनच ठाण्यातील प्रत्येक सीट, प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक कोर्ट केस आता सिम्बॉलिक बनली आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काही लढाया आकड्याच्या नसतात, त्या अस्तित्वाच्या असतात आणि सध्या ठाण्यात नेमकी तशीच लढाई सुरू झाली आहे. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.